आदि अंत तूच खरा, तूच बुद्धिदाता। लोकवृत्त गणेश दर्शन सोहळा 2017 या कार्यक्रमामध्ये मी शीतल तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे। या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक आहेत कृष्णा राजाराम आष्टेकर ज्वेलर्स, सहप्रायोजक आहेत कुपर कॉर्पोरेशन, प्रायोजक आहेत मिताली टॉयज, गृहराज आणि द शू बॉक्स। आज गौरीचे आगमन आहे, तर आज आपण पाहणार आहोत की कशा पद्धतीने महाराष्ट्रीयन महिला आपल्या गौरीचे स्वागत करतात ते। तर चला मग या गौराईंचे स्वागत करूया। झाला हो गाजा वाजा नाद भिडे गगनाला, सण गौरी गणपतीचा आला। झाला हो गाजा वाजा नाद भिडे गगनाला, सण गौरी गणपतीचा आला। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। ढोल ताशाच्या संगती बेंड बाजा वाजतो, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। सण चतुर्थीचा कसा बघा गाजतो, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। देवा लंबोदराला पीतांबर शोभतो, चिरी सुवर्णाचा तो मुकुट घे शोभतो। धरतीवरी भक्त घरी आनंद झाला, धरतीवरी भक्त घरी आनंद झाला। झाला गो गाजा वाजा नाद भिडे गगनाला, सण गौरी गणपतीचा आला। झाला हो गाजा वाजा नाद भिडे गगनाला, सण गौरी गणपतीचा आला। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। या पावसाच्या पणती रिम झिम धारा, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। शालू हिरवा त्याला निसर्ग नटला सारा, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। ठाई ठाई सुखाचा झुळझुळ मागे वारा, आज मंगलमय हा दिन होई होई साजरा। भक्तीमुळे मुक्ती मिळे भक्तगणाला, भक्तीमुळे मुक्ती मिळे भक्तगणाला। झाला गो गाजा वाजा नाद भिडे गगनाला, सण गौरी गणपतीचा आला। झाला हो गाजा वाजा नाद भिडे गगनाला, सण गौरी गणपतीचा आला। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। गौराईचे आगमन कशा पद्धतीने करतात हे आता आपण पाहिलं, आणखीन काही जाणून घेणार आहोत। परंतु तोपर्यंत लोकवृत्त गणेश दर्शन सोहळा 2017 याचे मुख्य प्रायोजक आहेत कृष्णा राजाराम आष्टेकर ज्वेलर्स, सहप्रायोजक आहेत कुपर कॉर्पोरेशन, प्रायोजक आहेत मिताली टॉयज, गृहराज आणि द शू बॉक्स। या कार्यक्रमामध्ये आपण घेत आहोत छोटीशी विश्रांती। मला ना नेहमी एक प्रश्न पडतो की जेव्हा वजनावरती मी फळ विकत घेते तेव्हा मी त्या फळाच्या गराबरोबरच त्याच्या जाडजूड सालीचे तर पैसे देत नाहीये ना।
आणि जरी देत असेल तरी मग त्या सालीचे पैसे किती आणि गराचे पैसे किती हे कसं कळणार? कुठलीही गोष्ट वजनावर विकत घेत असताना बऱ्याचदा आपल्याला प्रश्न विचारायचा चॉईस नसतो. पण आता आपल्याला ह्या गोष्टींची इतकी सवय लागली आहे की सोनं खरेदी करताना सुद्धा काही महत्त्वाच्या प्रश्नांकडे आपण दुर्लक्ष करतो. पटत नाहीये ना? मग एकदा आठवून बघा की खडे लावलेल्या बांगड्या किंवा नेकलेस विकत घेताना किती वेळा तुम्ही खड्याचं वेगळं आणि सोन्याचं वेगळं वजन तपासता? सुबक कलाकुसरीने घडवलेला आणि शोभिवंत खड्यांनी सजवलेला असा हा सोन्याचा हार. कोणालाही भुरळ पडेल असा हा हार. हा सोन्याचा हार विकत घेताना त्याला सरसकट सोन्याचा भाव लावला जातो आणि असं केल्यास हमखास तोटा होतो. कारण ह्या हारावरती जे खडे आहेत त्या खड्यांची किंमत सोन्यापेक्षा खूप कमी असते. तर तुम्ही जेव्हा ह्यापुढे असा दागिना विकत घ्याल तेव्हा त्या दागिन्यांच्या वजनांचं वर्गीकरण करायला विसरू नका. तसं बघायला गेलं तर प्रत्येक स्त्रीचा अगदी जीवाभावाचा दागिना म्हणजे मंगळसूत्र. आणि आजकालच्या फॅशनप्रमाणे आपल्या प्रत्येकीकडे 2-3 प्रकारचे असे वेगळे वेगळे स्टायलिश मंगळसूत्र नक्कीच असतात, हो की नाही? मात्र मंगळसूत्र खरेदी करत असताना काळ्या मण्यांची किंमत वेगळी आणि सोन्याची किंमत वेगळी असते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. कसं आहे माहितीये का, माझ्यासाठी आता अशा दागिन्यांची खरेदी करणं खूप सोपं झालंय. कारण कृष्णा राजाराम अष्टेकरांकडच्या प्रत्येक दागिन्यांवरती स्टोन स्टॅम्पिंग केलं जातं. स्टोन स्टॅम्पिंग म्हणजे दागिन्यांवरचे खडे आणि काळ्या मण्यांचं वजन हे त्या दागिन्यांवरती स्टॅम्प केलेलं असतं. तेव्हा आपणही अशा दागिन्यांची खरेदी करत असताना स्टोन स्टॅम्पिंगचा आग्रह जरूर धरा. कारण दागिन्याची पूर्ण माहिती मिळवणं हा आपला हक्क आहे आणि तो आपल्याला मिळवलाच पाहिजे. कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्स मध्ये आपलं स्वागत आहे. पिढ्यापिढ्यांचे नाते फुले नव्या जगाशी बंध. कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्स. सुवर्ण नाते मनात दाटे आपुलकीचा गंध. नव्या जगाशी बंध. KRA ज्वेलर्स, जिथे 52 कशी सोन्याला लाभले आधुनिकतेचे कोंदण. अतूट बंध विश्वासाचे पिढ्या पिढ्यांचे. कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्स, सोन्या मारुती चौक, पुणे. एम्पायर स्टेट, चिंचवड. फिनिक्स मार्केट सिटी, नगर रोड आणि कचेरी रोड, बारामती. ध्यास ध्येयाचा, प्रेरणा धावण्याची, आत्मविश्वास संपूर्णतेचा, पावले वळती फक्त द शू बॉक्स कडे. द शू बॉक्स नामांकित
विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत आहे लोकनृत्य गणेश दर्शन सोहळा 2017 या कार्यक्रमामध्ये. या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक आहेत कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्स, सहप्रायोजक आहेत कुपर कॉर्पोरेशन, प्रायोजक आहेत मिताली टॉयज, गृहराज आणि द शू बॉक्स. आता गौराईचे दर्शन झाले. आता ज्या महिलांनी आपल्या गौराईचे आगमन इतक्या उत्साहात केले त्यांच्याशी आपण आता बातचीत करणार आहोत. नमस्कार. सर्वात प्रथम मी हे विचारेन की आज गौराई घरी आली आहे, तर तिचं वर्णन तुम्ही कोणत्या शब्दात कराल तुमच्या गौराईचं? आज गौराई घरी आल्या आहेत आणि खूप आनंदी प्रसन्न वातावरण आहे आणि गौराईंची सगळी तयारी मी आणि माझ्या सासूबाई मिळून करतो आणि त्यांना खूप आवड आहे सगळं करण्याची. त्याच्यानंतर गौराई आज माहेरवासीन आहेत आणि त्या माहेरी आल्या आहेत. तसेच प्रत्येक माहेरवासींना माहेरी आज जाण्याची ओढ असते आणि म्हणूनच त्याला अनुसरून एक भावनात्मक मी आज गाणं इथे वा, खूप सुंदर. बंधू येईल येईल न्यायला गौरी गणपतीच्या सणाला, बंधू येईल येईल न्यायला गौरी गणपतीच्या सणाला. गाडी घुंगराची घुंगराची न्यायला गौरी गणपतीच्या सणाला, गाडी घुंगराची घुंगराची न्यायला गौरी गणपतीच्या सणाला. सण वर्षाचा हा गौरी गणपती, सण वर्षाचा हा गौरी गणपती, साडी चोळी नवीन नेसून मिरवायला गौरी गणपतीच्या सणाला. बंधू येईल येईल न्यायला गौरी गणपतीच्या सणाला, गौरी गणपतीच्या सणाला. एकदा जोरदार टाळ्या होऊन देत. आणि खरोखर तुमचा आवाज तुमच्या बंधूपर्यंत पोहोचला असेल आणि ते नक्कीच घ्यायला येतील. अष्टेकर ज्वेलर्स तर्फे तुम्हाला ही भेट वस्तू. आता मी वळेन त्या गौरीकडे की ज्यांनी फेट्याच्या गौरी बसवलेल्या होत्या आणि सुंदर अशा त्या दिसत होत्या. तर मी विचारेन की का ही कन्सेप्ट तुमच्या मनामध्ये आली की फेट्याच्या गौरी बसवायच्या? आज मला असं वाटतं की आज महिला कशात कमी नाही आहेत. ट्रेन चालवतात, एरोप्लेन चालवतात, त्या ढोल पथकातही त्यांचा समावेश आहे आणि त्यामार्फत गौरीमार्फत मला मेसेज द्यायचा आहे सर्व लोकांपर्यंत की मुली कशातही कमी नाही आहेत. त्यामार्फत मेसेज द्यायचा होता म्हणून फेटायचे आम्ही कन्सेप्ट केला. खूपच सुंदर त्यांनी ही कन्सेप्ट ठेवली आहे आणि खरंच खूप देखण्या अशा त्या गौराई दिसत आहेत. तर एकदा त्यांच्या त्या कन्सेप्टसाठी टाळ्या होऊन जाऊन देत. आणि अष्टेकर ज्वेलर्स तर्फे तुम्हाला ही भेटवस्तू. थँक्यू. गौरी गणपतीचा सण इतका मोठा आहे तर त्याच्याविषयी थोडंसं जाणून घेऊयात आपण. गौरीच्या सणाबद्दल काय सांगाल तुम्ही? गौरीचं आगमन आदल्या दिवशी झाल्यानंतर आम्ही शापूची भाजी आणि भाकरीचा नैवेद्य दाखवतो. गौरीच्या सणामार्फत बायकांना म्हणजे पूर्वी बाहेर पडायला मुभा नव्हती, त्यामुळे आता काय होतात बायका हळदी कुंकाच्या निमित्तानं एकत्र येतात, हळदी कुंकाचा कार्यक्रम होतो. मी तर दरवर्षी या सणाची वाट पाहते. आणि अजून मला एक संदेश द्यावासा वाटते की ह्या वर्षी विशेष म्हणजे शेतकऱ्यांसाठी गौरी पाऊस घेऊन आलेली आहे, त्यामुळे खूपच आनंद झाला आहे आम्हाला सर्व महिलांना. याबद्दल मी आभार मानते. एकदा त्यांच्यासाठी देखील जोरदार टाळ्या होऊन जाऊन दे. तुम्हाला देखील अष्टेकर ज्वेलर्स तर्फे ही भेटवस्तू. छान अशा प्रसन्न वातावरणामध्ये गौराईचं आगमन झालं आहे. विशेष म्हणजे गौराई पाऊस घेऊन आली आहे. तर याविषयी तुम्ही काय बोलाल? आमच्या घरी गणपतीच असतात, गौराई नसतात. पण आम्हाला म्हणजे शेजारी सगळ्यांच्यात गौरी असतात, त्यामुळे खूप आनंद होतो. म्हणजे आमच्या घरी पण आहेत असं वाटतं. आणि पाऊस आहे पण एवढ्या पावसात पण सगळ्यांनी सजावट सगळं छान केलं आहे. पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे आणि आम्हाला पण खूप आनंद झाला आहे. आणि असाच दरवर्षी गौरी पाऊस घेऊन येऊ द्यात. खरंच आहे, दरवर्षी गौरी नक्कीच असा पाऊस घेऊन येईल. आता मी वळते सगळ्यात आवडीची गोष्ट म्हणजे गौराई गणपतीचा प्रसाद. तर याचं प्लॅनिंग यावर्षी तुझं कसं आहे? मला यावर्षी कॉलेजला 10 दिवस सुट्टी मिळाली आहे, त्यामुळे अरे वा. प्लॅनिंग जोरदार चालू आहे आणि जास्त करून पौष्टिकतेकडे माझा कल आहे. किंवा आई मला गौरीचं पूजन करताना सांगते की हे असं कर, हे तसं कर, कारण पुढे जाऊन आपल्यालाच ते जतन करायचं आहे. खरी गोष्ट आहे
पौष्टिक जे पदार्थ असतात ते आम्हाला देखील आवडतात आणि त्याचबरोबर लहान मुलांना देखील आवडतात. तर आता बोलूयात लहान मुलांकडे की लहान मुलांवर या गौरी गणपतीच्या सणामध्ये काय संस्कार व्हावेत असं तुम्हाला वाटतं? काय सांगाल का? त्यामुळे सगळीकडे आनंदोत्सव साजरा होतो. तरी लहान मुलांवर चांगले संस्कार व्हावेत म्हणून आपण घरी सगळ्यांनी गणपती बसवतो. आजकाल मुलं मोबाईलमुळे किंवा कम्प्युटरवर नंतर कार्टून्स ते बघतात, त्यामुळे माहिती नसतेच. त्यामुळे गणपती घरात प्रत्येकाने बसवल्या, गौरी बसवल्या तर मुलांवर संस्कार चांगले होतात आणि माहिती मिळते त्यांना. खरी गोष्ट आहे. आजकाल इतकी मुलं व्यस्त दिसतात, व्हॉट्सअप, फेसबुक म्हणजे थोडक्यात सोशल नेटवर्कवर खूप बिझी असतात. त्यांचं थोडंसं विषयांतर होतं या गौरी गणपतीच्या सणामुळे. तर आता मी काकूंकडे येईन की गौरी गणपती सण तुम्ही कशा पद्धतीने साजरा करता? गणपती आमच्याकडे 5 दिवसांचा गणपती बसवतात आम्ही. आणि सकाळी आरती असते, स्तोत्र असतं आणि संध्याकाळी पण आम्ही गोड पदार्थ करतो, नवीन पदार्थ करतो. लाडू, सकाळी लाडू, संध्याकाळी करंज्या, मोदक, ताच्या करंज्या, शंकरपाळे. पूर्ण म्हणजे 5 दिवस पूर्ण आम्ही वेगळे पदार्थ करतो. आणि आमची ही जुनी म्हाडा कॉलनी आहे, त्यामुळे आम्ही इथं 20-25 महिला आहेत. आम्ही सर्व एकत्र येतो, हळदी कुंकू करतो आणि प्रत्येक घरी जाऊन प्रत्येकीचं व्यवस्थित हळदी कुंकू करून आणि सर्वांना इथे प्रेमाने बोलून बसून थोडा वेळ थांबून प्रेमाने राहतो. छान असं आपल्या गप्पा झाल्या गौरी गणपतीच्या सणाबद्दल. परंतु एक कमतरता राहिली आहे ती म्हणजे उखाण्याची. तर खरंच या कार्यक्रमामध्ये एक उखाणा तरी झाला पाहिजे. सासू सासरे प्रेमळ, दीर माझे हौशी, हरीशरावांचे नाव घेते गौरीच्या आगमनाच्या दिवशी. वा, छान, जोरदार टाळ्या होऊन जाऊन इथे. धन्यवाद, तुम्ही सगळ्यांनी आम्हाला वेळ दिल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. लोकनृत्य गणेश दर्शन सोहळा 2017 या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक आहेत कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्स, सहप्रायोजक आहेत कुपर कॉर्पोरेशन, प्रायोजक आहेत मिताली टॉयज, गृहराज आणि द शू बॉक्स. या कार्यक्रमामध्ये आज आपण आलो होतो सदर बाजार येथील म्हाडा कॉलनीमध्ये आणि छानपैकी आपण गौराई पाहिल्या, महिलांबरोबर चर्चा केली. आज या कार्यक्रमामध्ये इथेच थांबत आहोत. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत नमस्कार. मी शीतल राजे शिर्के, कॅमेरामॅन आशुतोष ताटेसोबत सातारा.